इतकी वर्ष शोधूनही न सापडलेली ती अचानक दिल्लीला येते. ध्रुव आणि कनकचा वाद टोकाला जातो आणि ध्रुवच्या कॅबिन बाहेर कनक जे दृश्य पाहते ते सगळंच बदलून टाकणार आहे. नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहोत दिलकशी ही मालिका आणि आजचा भाग आहे अतिशय धक्कादायक. लक्ष्मीबाईंचा नवा डाव, ध्रुव कनकची टोकाला गेलेली नोकझोक आणि ध्रुवच्या ऑफिसमध्ये घडलेली अशी घटना जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. चला तर मग सुरू करूया दिलकशी भाग 22. काय? पण हे अचानक कसं झालं? इतकी वर्ष तिला शोधत होतात तेव्हा तिच्या पायाचा नखही तुम्हाला सापडला नाही आणि आज अचानक ते दिल्लीला कुठून अवतरली? लक्ष्मीबाई संतापातच समोर उभ्या असलेल्या त्यांच्या खास विश्वासू माणूस गोपाळराव यांच्यावर गरजल्या. माहीत नाही मालकीनबाई, कसं काय, पण आपली जी माणसं दिल्लीत आहेत त्यांनी थोडा वेळ पूर्वीच फोनवर कळवले. गोपाळरावांनी त्यांचे दोन्ही हातांची बोटं एकमेकात गुंफत मान खाली घालून लक्ष्मीबाईंना सांगितलं. गोपाळराव ती दिल्लीत आली याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? लक्ष्मीबाईंच्या या म्हणण्यावर गोपाळरावांनी त्यांची खाली घातलेली मान होकारात हलवली. अहो माना काय हलवता आहात? इतकी वर्ष ती ध्रुवपासून दूर असताना सुद्धा आपण तिच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. आता तर ती त्याच्या जवळ आहे आणि तो तर कसा आहे हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. लक्ष्मीबाई खुर्चीवरून उठल्या आणि संतापात त्या लिव्हिंग रूममध्ये फेऱ्या मारत गोपाळरावांना म्हणाल्या. मालकीनबाई, आपल्या माणसांनी काही चूक नाही. त्यांनी तर जीव तोडून मेहनत केली, पण छोटे मालक लय हुशार निघालेत बघा. त्यांनी कुणाच्या बी कानाला वारा लागू दिला नाही. गोपाळरावांचे बोलणे ऐकून लक्ष्मीबाईंचा ऊर एक क्षण त्यांच्या नातवासाठी गर्वाने फुगून आला, पण लगेच दुसऱ्या क्षणी त्यांच्या कपाळावरची नस सुद्धा तडकली. तेच तर आम्ही म्हणतो की ते हुशार आणि तुम्ही सगळे काय मूर्ख. त्यात ती शालिनी आणि कमला तिथे काय करते आहे काय माहीत. आतापर्यंत तर त्या दोघांपैकी एकीचं ध्रुवसोबत लग्न होऊन आमच्या घरात बाळगोपाळ नांदायला पाहिजे होते, पण त्या बसल्या आहेत तिथे ऑफिस ऑफिस खेळत. लक्ष्मीबाईंना तर आता काय करू आणि काय नाही असेच झाले होते. पण मी काय म्हणतो मालकीनबाई, एवढं समद होऊन छोट्या मालक्यांनी तिच्यावर विश्वास ठेवलाच कसा? आपल्या रंगाने तर बराबर माणूस पाठवला होता. गोपाळरावांना एवढ्या वर्षापासून वाटत होतं की नक्की ध्रुवने कनकला हाकलून दिले असेल. त्यावर त्यांनी वारंवार लक्ष्मीबाईंना तसे सुचवले सुद्धा होते. पण लक्ष्मीबाई ध्रुवला चांगल्याच ओळखत होत्या, त्यामुळे त्यांना त्याची खेळी बरोबर लक्षात आली होती. तर आज लक्ष्मीबाईंचा विश्वास जिंकला, पण गोपाळरावांच्या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळाले नाही, म्हणून त्यांनी विचारले. गोपाळराव, तुम्ही विसरू नका, ध्रुव म्हणजे आमच्या गजेंद्रचंच रक्त वाहत आहे. फक्त चेहरा बघून ते त्या व्यक्तीच्या मनातले विचार चांगलेच ओळखू शकतात. पण आम्ही सुद्धा त्यांच्या आजीसाहेब आहोत. एकदा जी गोष्ट ठरवली ती ठरवली. ध्रुवला आम्ही गजेंद्र होऊ देणार नाही. मुलाच्या आठवणीने काही क्षण त्या व्याकुळ झाल्या. मग आता पुढे काय करायचं ठरवलं आहे? गोपाळरावांनी मोघून विचारलं. अनुजा गेल्या आहेत ना त्यांच्या सुनबाईंना भेटायला. मग येऊ द्या भेट घेऊन. त्यानंतर आपण पण जाऊ आमच्या सुनबाईला भेटायला. गोपाळरावांनी लक्ष्मीबाईंकडे बघत डोक्यावरची टोपी व्यवस्थित केली आणि कानाची पडी आपल्या चिमटीत चोळत मान हलवत तिथून बाहेर पडले. गोपाळ, खूप वर्षांनी आता काहीतरी मोठं करायची वेळ आली आहे. काहीही करून या म्हातारीचं आणि तिच्या नातवाचं गुळपीट काही जमलं नाही पाहिजे. चला, गुडगाव जायचं आहे तर तिथूनच कामाला सुरुवात करू. गोपाळरावने मनातच बडबडत आपल्या धोतरचा एक पंधा हातात धरला आणि कोल्हापुरी चप्पल पायात अडकवून भराभर त्याच्या वाड्याकडे निघाला. कनक रात्री अनुजांसोबत गप्पा मारत त्यांच्याच खोलीत झोपली होती. ती सकाळी उठली आणि तिने डोळे चोळत आजूबाजूला पाहिलं तर ती अनुजांच्याच खोलीत होती. तिने स्वतःच्या कपड्यांना नाक लावून वास घेऊन पाहिला, पण आज त्या कपड्यांमधून ध्रुवच्या परफ्यूमचा वास येत नसल्याने तिचे मन खट्टू झाले. शी अशी कशी मला इथे झोप लागून गेली? आतूच्या खोलीत होते ना, म्हणून हे आले नसतील. मी खालच्या गेस्ट रूममध्ये झोपायला पाहिजे होतं. कनक स्वतःच्याच विचारत असताना लकीने येऊन तिला नाश्त्यासाठी बोलवल्याचे सांगितले आणि मग ती फटाफट आवरायला गेली. काय रे, रात्री किती उशिरा आलास? मी किती वेळ तुझी वाट पाहत जागे होती, मग शेवटी झोपायला निघून गेली. अनुजा टेबलवर नाश्ता करणाऱ्या ध्रुवला म्हणाल्या. तेवढ्यात कनकसुद्धा तिथे आली. आई, रात्री डिनर मीटिंग होती,
ती थोडी लेट नाईट चालली म्हणून उशीर झाला. ध्रुव ज्यूसचा ग्लास तोंडाला लावत म्हणाला, ठीक आहे, पण रोज एवढा उशीर करत जाऊ नकोस. त्यांनी त्याला समज दिली. त्यावर त्याने फक्त मान हलवली, पण कनकच्या चेहऱ्यावर मात्र स्माईल आली. कोणीतरी तर त्याला बोललं, आणि हो, मला थोडं संस्थेचं काम आहे म्हणून मी आज परत जाणार आहे. नाही ना तू, 2 दिवसांनी मी पण ऑफिस जॉईन करणार आहे. तर तू 2 दिवस थांबली असती, आपण मज्जा केली असती. तसे पण मला घरी एकटीला बोर होईल. अनुजांनी जायचं नाव काढताच कनक लगेच चेहरा पाडून म्हणाली, पण ती घरी एकटी राहणार आणि तिला बोर होणार हे ऐकताच ध्रुव डोळे बारीक करून तिच्याकडे पाहू लागला. बोर कशाला होईल? ध्रुव, खूप झालं तुझ्या मनाचं. आता 2 दिवस जरा पोरीकडे लक्ष दे. अनुजांनी कनकच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि ध्रुवला थोड्या रागात म्हणाल्या, मी ऑफिसला जाणार आहे. तिला यायचं असेल तर सोबत यायला सांग. माझं ऑफिस फिरायला तिला 2 दिवसही कमी पडतील. तो पण मुद्दाम टोमणा मारत म्हणाला. त्यावर अनुजांना थोडं हसायला आलं आणि कनक मात्र रागात त्याच्याकडे पाहू लागली. हो, आता मी असंच करते. तसं पण दिल्लीत फक्त फिरण्याकरता एकच ठिकाण तर राहिलं आहे, ते म्हणजे किल्लेदारांचं ऑफिस. तिने पण त्याला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. त्या दोघांची चालू असलेली नोकझोक बघत अनुजांनी खुर्चीवर बसत आपल्या प्लेटमध्ये कॉन्सन्ट्रेट केलं. हो मग, किल्लेदारांचं ऑफिस आहेच असं की बघणारा डोळे फाडून बघत राहील. ध्रुव तिला चिडवत म्हणाला. हो हो, त्यात जंगलातले प्राणी आणून जे बंद केले आहेत, लोक कसे डोळे फाडून बघणार नाहीत? कनक थोडीच कमी पडणार होती. अजून तरी प्राण्यांना आणायची गरज पडली नाही, पण तू आलीस तर तुझ्या मागे मागे ते सुद्धा नक्की येतील, कारण तुझ्या ओळखीतलेच आहेत ना ते. ध्रुवचा पलटवार. ओळखीचे कसे नसणार? एका लांडग्यासोबत जे राहते मी, त्यामुळे सगळेच मला ओळखतात. कनक चिडून हातातले चमचे प्लेटमध्ये ठेवून म्हणाली, पण तिने त्याला लांडगा म्हटल्यावर तो मात्र त्याच्या खुर्चीवरून उठून उभा राहिला. काय म्हणालीस तू मला? लांडगा? हं? हं? लांडगा आहे मी? डोळे आहेत की गोट्या बसवल्या आहेत? एवढा वाघासारखा मी, तू मला लांडगा म्हणतेस? वाघ? कुठे आहे वाघ? मला तर काही दिसत नाही. आणि लांडग्याला लांडगा नाही म्हटलं तर एवढा काय राग आला? तिने सुद्धा त्याच्यासमोर उभं राहत मुद्दाम त्याला चिडवलं. बस करा तुम्ही दोघं, लहान आहेत का जे असे भांडता आहात? स्वतःचे नाही तर आजूबाजूच्यांचे तरी भान ठेवायचे. अनुजा त्या दोघांच्या मध्ये उभं राहत दोघांकडे बघत रागात म्हणाल्या. तशी ध्रुवने त्याची नजर आजूबाजूला फिरवली तर घरातले नोकर त्या दोघांकडे पाहून खुदूखुदू हसत होते. ते पाहून त्याला राग आला. त्याने त्याच्या हातातला रुमाल तिथे टेबलवर आपटला आणि मोबाईल घेऊन तो सरळ बाहेर त्याच्या गाडीकडे निघून गेला. अरे ध्रुव, नाश्ता तर करून जा बाळा. अनुजांनी मागून त्याला आवाज दिला, पण तो काही थांबला नाही. तो तिच्यामुळे नाश्ता न करता गेला या गोष्टीचे तिला सुद्धा मनातून वाईट वाटले आणि त्यांच्या त्या भरलेल्या प्लेटकडे बघत तिच्या डोळ्यात पाणी साचले. कनू, तू काही वाईट वाटून घेऊ नकोस. तो असाच आहे. भूक लागली की खाईल ऑफिसमध्ये काहीतरी. त्या जरी तिला वाईट वाटू नये म्हणून म्हणत असल्या तरी त्यांच्या बोलण्यातली काळजी तिला सुद्धा कळत होती. तिलाही माहीत होतं तो खूप वरखोलिक आहे. एकदा कामाला लागला तर त्याच्या खाण्यापिण्याची सुद्धा शुद्ध नसते. सॉरी आतू, माझ्यामुळे ते काही न खाता गेले. कनकने खाली मान घालतच अनुजांची माफी मागितली. ठीक आहे, तुला वाईट वाटते आहे ना? मग असं कर, आज दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन तू ऑफिसला जा. म्हणजे तुझं ऑफिस पण पाहून होईल आणि तुला वाटत असलेलं गिल्ट पण कमी होईल. अनुजांनी सुचवलेला मार्ग ऐकताच तिची कळी खुलली आणि तिने मान हलवत त्यांना होकार दिला. नाश्ता झाल्यावर थोड्याच वेळात अनुजा गुडगावसाठी निघून गेल्या. कनकने सुद्धा लकीला सांगून तिचा आणि ध्रुवचा डब्बा भरायला लावला आणि ती तयारी करण्याकरता रूममध्ये गेली. ध्रुव ऑफिसला आला तो थोडा संतापातच. येता येताच त्याची एक मीटिंग होती, ती कशी तरी आटपून तो लंच टाईमपर्यंत ऑफिसला पोचला होता. लांडगा? मी लांडगा दिसतोय हिला? अरे जंगलात किती ताकदवान प्राणी राहतात, त्यापैकी एक म्हटली असती, पण नाही. मी तिला जेवढं शांततेत समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेवढी मुद्दाम खोडी काढत फिरते. 2 दिवस मी सुद्धा तिच्यासोबत टाईम स्पेंड करण्याचा विचार करत होतो, पण तिला माझी काही किंमतच नाही. राहू दे मग आता घरीच. त्याने स्वतःशीच बडबडत टेबलवरच्या वस्तू खाली फेकत संताप काढायला सुरुवात केली. तो रागात धुसफुसत एक हात कमरेवर ठेवून दुसरा हात केसात घालून उभाच होता की मागून कोणीतरी येऊन त्याला घट्ट मिठी मारली.
त्याबरोबर त्याचे डोळे बंद झाले. तिचे मागून त्याच्या छातीवर घट्ट झालेले हात आता हळूहळू करत त्याच्या अंगावर फिरू लागले. तसं त्याने तिला आता हाताला धरून पुढे ओढली. "यू व्हॉट आर यू डुईंग हिअर?" समोर कमलाला पाहत त्याचे डोळे आता रागात आग ओकू लागले. झाले असे होते की आज नील काही कामाने बाहेर गेला असल्यामुळे कमला काहीतरी निमित्त काढून ध्रुवला भेटायला आली होती. पण जेव्हा तिने ध्रुवला रागात एकटंच कॅबिनमध्ये जाताना पाहिलं तेव्हा मात्र तिची कळी खुलली. तिने वॉशरूममध्ये जाऊन तिची साडी खाली नेसलेली अजूनच थोडी खाली सरकवली. त्यामुळे तिच्या पोटाचा भाग आता बराचसा उघडा पडला होता. पदरही तिने अजून छोट्या प्लेट्स घेऊन कमी केला. चेहऱ्यावर पुन्हा एकदा मेकअप करून ती ध्रुवच्या कॅबिनमध्ये शिरली. पण आता मात्र ध्रुवला रागात पाहत तिची बोबडी वळली. तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हते. ध्रुव काही बाईलवेडा नव्हता की कोणीही समोरून ऑफर दिली की तो लगेच लाड घोटवत त्याच्या मागे मागे फिरेल. फिजिकल नीड ही त्याला काही नेहमी नसायची आणि ज्यावेळेस असायची त्यावेळेसही तो विचार करूनच निर्णय घ्यायचा. "मी काय विचारलं? तू इथे काय करतेस? तेही असं?" ध्रुव गरजला. "ते ते मी मी कमलाला तर सुचतच नव्हतं की ती त्याला काय उत्तर देईल. तिला वाटले होते की तिने पुढाकार घेतल्यावर ध्रुव आपोआपच तिच्या जाळ्यात फसेल. पण इथे मात्र उलटेच झाले. "स्पीक अप डॅम इट, अदरवाईज आय वॉर्न यू. तुला पुन्हा दिल्लीत पाय ठेवण्याच्या लायक ठेवणार नाही." ध्रुवने तिचा हात पाठीमागे पिळत तिला धमकी दिली. "सॉरी सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुमचा चार्म असा होता की मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि माझ्याकडून चूक झाली." कमलाचा हात आता फार दुखत होता म्हणून तिने हिम्मत करून घाईघाईत त्याला सांगितले. "तुला काय ध्रुव किल्लेदार एवढा स्वस्त वाटला का की कोणी यावे हात मारून जावे? पुढच्या वेळेला माझ्यासमोर येताना 100 वेळा विचार करायचा, नाहीतर?" असं म्हणत त्याने तिला हाताला जोरात धक्का देऊन दरवाजाकडे ढकलले आणि तो कॅबिनला अटॅच असलेला त्याच्या छोट्या बेडरूमकडे निघून गेला. कमला घाईघाईत उठली. त्याच वेळेस तिचा अवतार काही व्यवस्थित नव्हता. तिचे केसही विस्कटले होते आणि साडीचा पदरही सरकला होता. ती ध्रुवला मागून चिपकली असल्यामुळे तिची लिपस्टिकही थोडी पसरली होती. पण आता तिथे थांबून काही उपयोग नव्हता म्हणून ती घाईघाईत तिथून निघाली आणि दरवाजा उघडताच बाहेर उभ्या असलेल्या कनकला जाऊन आदळली. "सॉरी, सॉरी," असे म्हणत ती पटापट तिथून वॉशरूमकडे निघून गेली. पण इकडे मात्र तिचा अवतार पाहून कनकचे डोळे विस्फारले. पुढे काय होणार? कमलाचं खरं रूप उघडं पडेल का? कनक ध्रुवला सत्य सांगेल? कनकने जे पाहिलं ते फक्त अपघात होता की नियोजित डाव? उत्तर मिळेल पुढच्या भागात. हा भाग आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि दिलकशीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात मिळणाऱ्या उत्तरांसाठी आमच्यासोबत राहा. तोपर्यंत धन्यवाद.